हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी आणि तुमचं स्वागत केलेलं आहे विथ फ्लाइंग किशी. आणि मी आता तुम्हाला जे व्हिडिओच्या स्टार्टिंगला आहे मस्त असं जे ताक असतं ते बनवायला दाखवणार आहे. तसं ताक तर सगळेच जण बनवतात आणि थोडी वेगवेगळी प्रोसेस तर प्रत्येकाची असते. पण मी आज दाखवण्यामागचा उद्देश असा आहे की मी तुम्हाला जास्त भांडे न भरवता आणि अगदी एकाच ग्लासमध्ये बनवायचं कसं ते दाखवते. माहीत असेल तुम्हाला ऑलरेडी तर मला नक्की कमेंटमधून सांगा. मी एका शॉर्ट व्हिडिओमध्येही शेअर केलं होतं, बट शॉर्ट आणि लॉंग या दोघी व्हिडिओचे जे व्ह्यूअर्स असतात ते बऱ्यापैकी वेगवेगळे असतात. तर बघा इथे ग्लासमध्ये मी 1 चमचा दही घेतलेली आहे आणि जी रही असते अशी स्टीलची, ही नसेल तर तुम्ही नॉर्मल रही देखील घेऊ शकता. आणि जो आपला चाट मसाला असतो तो घ्या. तो नसेल तुमच्याकडे तर जलजिराची बघा 1 रुपयाचं पाऊच येतं, ते देखील खूप छान लागतं. आणि काळं मीठ तर इथे पाहिजेच, त्याशिवाय टेस्ट नाही. तर चवीपुरतं जे आहे इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे. आणि मस्त थंड पाणी घ्या. मी शक्यतो म्हणजे मी माठातलंच पाणी घेते, फ्रीजचं पाणी आम्ही अजिबात यूज करत नाही. सो माठातलं मस्त थंडगार पाणी घ्यायचं. आणि मी मागे तुम्हाला सांगितलं होतं बघा, म्हणजे एका व्हिडिओत शेअर केलं होतं की मी जे पुदिना असतो त्याला वाळवून त्याचं असं पावडर बनवून ठेवलं होतं आणि म्हणली होती की उन्हाळ्यात कामात येतं. तर बघा असं तो आता मला कामात येतोय. मी ते चुटकीभर जे आहे पुदिन्याचं पावडर घातलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात. नुसतंच काळं मीठ आणि जे जलजिरा नाही तर मग जे चाट मसाला असतो याने देखील इतकी छान टेस्ट येते. आणि एकाच ग्लासमध्ये आपण हवं तेव्हा फक्त चमचाभर दही घेऊन जे ताक आहे इथे बनवू शकतो आणि इतकं छान लागतं फक्त 2-3 गोष्टी टाकून. आणि तुम्ही जर वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर नक्की बनवा, पण अशी पद्धत जी आहे म्हणजे कमीत कमी आणि इच्छा झाली तेव्हा महत्त्वाचं म्हणजे लगेच आपल्याला बनवून पिता येतं. थोडी बुंदी होती म्हणून थोडीशी बुंदी घातलेली आहे. आणि पिया इथे माझ्याकडेच जे आहे बरीच हेल्प करायला बसली आहे आणि एक्सायटेड पण आहे ती ताक पिण्यासाठी. तिला खूप जास्त आवडतं. आणि आम्ही आता मस्त जे ताक आहे आमचं ते एन्जॉय करणार आहोत. आणि ह्या एवढ्या उन्हामध्ये खूप गरम होतं आहे, त्यामुळे अशा थंड गोष्टी ज्या आहे घरच्या घरी बनवून प्यायला प्रेफर करा. आणि तुम्ही जर पीत नसाल तर नक्की ट्राय करा. खूप छान आणि खूप हेल्दी देखील आहे. The next morning. आणि आता मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे आहे इथे भेटत आहे. आणि आज सकाळी सकाळी जे आहे मी इथे माझे जे वॉटरमध्ये जे प्लांट मी ग्रो करत आहे तर त्यांना मी आठवड्यातून किमान एकदा तरी असं डायरेक्ट घेऊन येते किचनवर आणि सगळ्यांना व्यवस्थित क्लीन करून घेते. तुम्हीही पाण्यात जर प्लांट ग्रो करत असाल तर हे खूप महत्त्वाचं आहे की त्यांची क्लिनिंग, त्यांचे रूट्स जे आहेत ते म्हणजे त्यांना फंगस वगैरे अटॅक होत असतात आणि त्यामुळे त्यांना व्यवस्थित जर क्लीन करून ठेवलं, छान डायरेक्ट नळाखालीच घ्यायचं आणि त्यांचे रूट्स वगैरे जे काही त्यांच्या काही लीव्स असतात त्या ड्राय होत लागतात आणि मग त्यात तिथेच पाण्यामध्ये सडायला लागतात. सो त्यांना क्लीन करणं महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की मला प्लांटची खूप जास्त आवड आहे. म्हणूनच मी जे आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने जे आहेत कटिंग्स लावत असते. आणि हे अरेलियाचं प्लांट मी मागच्या वेळेस तुमच्यासोबत शेअर केलं होतं की ते माहीत नाही अचानक जास्त पाण्यामुळे कदाचित ते खराब झालं होतं आणि त्याच्या अशा कटिंग्स घेतल्या होत्या. आणि आता पहा किती छान त्यांना जे आहे रूट्स आलेले आहेत. म्हणजे तेव्हाही माझ्याकडे 3 प्लांट्स होते आणि आता ते जरी माझ्याकडून गेलं आहे पण आता हे मोठं झाल्यावर मी याला परत जे आहे कुंडीत लावेल. आणि असे छोटे छोट्या वेगवेगळ्या कप्स नाही तर मग प्लास्टिकच्या मी ग्लासमध्ये देखील जे आहे प्लांट ग्रो करत असते. आणि छान वाटतं ग्रीनरी जिथे वाटलं तिथे आपण ठेवू शकतो. मी माझ्या होम टूरमध्ये तर तुम्हाला दाखवलंच होतं की माझ्याकडे किती प्लांट्स आहेत म्हणून. आणि ह्या गोष्टीचा मला कधीही कंटाळा येत नाही. आणि हे बघा केवढे मोठे रूट झालेले आहेत. हे लकी बांबूची थोडीशी जी वाईल्ड व्हरायटी असते ती आहे. आणि हे देखील पाण्यात खूप छान ग्रो होतं. आणि त्याच्याखाली जे तुम्ही काळी माती बघताय ते जे फिल्टरमधून जे निघत असतं, आपण फिल्टरचे जेव्हा कॅन्डल चेंज करतो, मी एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शेअर केलं होतं तुमच्यासोबत की ते कशा पद्धतीने आपण डेकोर करू शकतो. आणि अशीच माझी ही मॉर्निंग होती जी 1 तासभर जे होते मी सगळ्या प्लांट्सला जे होते ते व्यवस्थित साफ करत होती. जेवढं गार्डनिंगच्या एक्सपिरियन्समधून मी शिकली आहे ना की मातीतल्या प्लांट्सपेक्षा जे पाण्यातले प्लांट्स असतात ना त्यांचे खराब होण्याचे चान्सेस खूप जास्त कमी असतात. म्हणून मी जेवढे मला पाण्यात जे प्लांट्स ग्रो करता येतील तेवढे मी करत असते. आणि एक महत्त्वाची टिप म्हणजे अशी की तुम्ही काय करा ना, म्हणजे जर तुमच्याकडे हार्ड वॉटर येत असेल जास्त किंवा नॉर्मल याचं हार्ड वॉटर असेल ना तरी तुम्ही जे आरोचं पाणी असतं त्यातच प्लांट ग्रो करा, काही लागत नाही. आता तुम्ही बघू शकता एवढे प्लांट्स आहे माझ्याकडे, अर्धा लिटर पाणी भरपूर होतं. आणि जे आहे 8 दिवसापर्यंत मी जे चेंज करत नाही, म्हणजे मॅक्स टू मॅक्स 8 दिवसपर्यंत तुम्ही जे पाणी आहे ते चेंज करायची गरज नाही. कमीत कमी 4 ते 5 दिवसात चेंज करा. जितकं फ्रिक्वेंटली तुम्ही पाणी चेंज कराल म्हणजे 3-4 दिवसाच्या आत तेवढे प्लांट
प्लांट्सची जी ग्रोथ असते छान होते, कारण त्यांना न्यूट्रिएंट्स घ्यायला त्यांना नवीन पाणी मिळतं आणि त्यातून त्यांची ग्रोथ छान व्हायला लागते. आणि हे तर म्हणजे मी मुंबईला, जसं आम्ही मुंबईला शिफ्ट झालो होतो तिथे आम्ही 1.5 वर्ष राहिलो, इथले 6 महिने म्हणजे 2 वर्ष जे आहे हे प्लांट्स असंच ह्या बॉटलमध्ये आहे. आणि याच्या कितीतरी कटिंग्स मी जे आहे ग्रो करून करून नवीन प्लांट्स जे त्याचे बनवले होते आणि तरीही ते खूप छान ग्रो करत आहे त्या बॉटलमध्ये. सो रस्त्यावर अशी कशी बॉटल तुम्हाला पडलेली दिसली तर उचलून आणा, काही होत नाही, काही कोणी बोलत नाही. शेवटी असाही तो कचरा असतो आणि तो आपल्या जर काही कामात आला तर नक्कीच त्याचा चांगला उपयोग होऊन जातो. आणि अशा बऱ्याच ज्या बॉटल्स वगैरे असतात मला दिसलं की मी घेऊन येते. कोण काय बोलेल याचा जास्त विचार मी करत नाही. आणि असंच प्लांटच्या बाबतीतही असतं. छोटा चोर आहे माझ्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही. प्लांट चोर तुम्ही मला म्हणू शकतात. आणि मी अशा पद्धतीने घेऊन येते की म्हणजे तिथले प्लांट्स घेतल्यावर तिथेही काही कमतरता जाणवणार नाही. कटिंग घ्यायचा प्रयत्न करते जेणेकरून मी एक कटिंग घेऊन आली तर त्यांच्या तिथे 2 ब्रांचेस तयार होतील. आणि अशा पद्धतीने त्यांचा विचार करून मी माझेही घर जे आहे ते भरत असते. आणि आता व्यवस्थित पाणी चेंज केल्यानंतर ज्यांची जागा जिथे होती तिथेच मी सगळे प्लांट्स जे आहे ठेवून देत आहे. आणि मला छान वाटतं, फ्रेश वाटतं घरामध्ये. लाईव्ह प्लांट जर तुमच्या घरात असले तर घर जे असलं ते जिवंत म्हणजे असं वाटतं, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमधून नक्की सांगा. मम्मा मी हात धुतलेले, तू का नाही मला चपातीचं पीठ भिजू दिलं? अगं तुला नाही जमणार. अगं मी शिकली सगळं. कुठे? मी तेव्हा लहान होते तेव्हा. लहान म्हणजे 1 इयर 2 इयर? वन 1 इयरची? हां. तेव्हा कधी शिकलीस तू? व्हॅकेशन सुरू झालेले आहेत पियाचे, त्यामुळे ती जी आहे दिवसभर माझ्यासोबत असते. आणि काय होतं की तिचे बाकी जे मैत्रिणी आहेत ज्या घरी येऊन खेळतात किंवा ज्यांच्या घरी ती खेळायला जाते त्याही त्यांच्या ज्या आहे गावी गेलेल्या आहेत आणि त्यामुळे ती एकटी पडली आहे. सो तिला आवडतं किचनवर येऊन बसायला आणि ती तिच्या गप्पा वगैरे इथे येऊन मला सांगत असते आणि तिची बडबड कधीच संपत नाही. खूप टॉपिक असतात तिच्याकडे. आणि मी जर नाही म्हटली तिला की नको बसू तसं ती जास्त बसत नाही, पण मी प्रिकॉशन्स घेऊन बसवत असते. आणि मी शॉर्ट टाकला होता, त्या शॉर्टवरून मला एका जणाने कमेंटही केलेली त्यांनी की तुम्ही असं बसवू नका की लक्ष नसताना काहीही होऊ शकतं म्हणून. मम्मी गार्लिक जोक ऐकू प्लीज. छान ग. कुठून ऐकलं? आपण इंस्टाग्राम. तर गार्लिक जोकसोबतच जे आहे माझं जे घरातलं काम आहे ते कंप्लीट होत आहे. आणि थँक्यू सो मच त्यांनी एवढं केअर दाखवली त्याबद्दल. आणि मी ट्राय करेल की आता यापुढे पियाला मी जास्त असं गॅस चालू असताना जे आहे वर बसवणार नाही. अजून एक छोटीशी टिप्स सांगते. हे बघा, हे स्पायडर प्लांट आहेत आणि हे अशा पद्धतीने जे आहेत खाल्लेले असतात. आणि इतकं म्हणजे तुम्हाला दाखवेल ना तर अजिबात कळतसुद्धा नाही की कोण खात आहे म्हणून आणि कसं काय खराब होतं आहे. आणि इतकं प्रचंड दुःख होतं ना, म्हणजे मोठे मोठे पत्ते अगदी मधून खायला सुरुवात होते आणि खराब व्हायला लागतात. असं स्पायडर प्लांट आणि हे जे टँगल हार्ट आहे यांच्यासोबतही होत असतं. तुमच्याकडे जर टर्टल वाईन असेल तर त्यालाही अशा पद्धतीचे जे किडे असतात ते खायला लागतात आणि अगदी अनव्हिजिबल असतात, समजत नाही अजिबात. सो हे माझं झालेलं आहे. आणि अजून तुम्हाला आठवत असेल तर इथे माझं एक प्लांट होतं वर, हे खूप मोठं होतं. मी काही दिवसापूर्वीच त्याची कटिंग केली आणि त्याचे मोठे मोठे पत्ते होते ना, म्हणजे मधूनच खाऊन टाकलेले होते, त्यामुळे ते चांगलं दिसत नाही आणि मग पत्ते खराब व्हायला लागतात. सो नजर नेहमी फिरवावी लागते, गार्डनर असलं म्हणजे पाणी टाकून होत नाही. सो तुम्ही इथे बघा, इथे तुम्हाला अजिबात किडा कुठे दिसत नसेल तर आता मी दाखवते. हे बघा, हे इथे आहे आणि असे बरेच किडे जे आहेत मी काढून फेकले, म्हणून माझ्यातली जी भीती होती किड्यांना असं पकडून फेकायची ती गेलेली आहे. नाहीतर मी प्रचंड घाबरायची. दुरून जे आहे मी त्यांना पियाच्या पप्पांची हेल्प घेऊन मी त्यांना फेकायला लावायची. पण इतक्या वर्षाचा गार्डनिंग एक्सपिरियन्स जो आहे तो मला इतका स्ट्रॉंग करून तर गेलेला आहे की एवढा किडा काढू शकते. सो गोष्ट अशी आहे की बघत राहा, नाहीतर मग काय होतं की प्लांटचा जो लुक असतो तो खराब व्हायला लागतो आणि प्लांट खराब होतं ते तर होणारच आहे. सो असे काही किडे असतात जे अगदी सेम टू सेम कलरचे असतात. ही खाऊन खाऊन हिचा कलर जो आहे चेंज झालेला आहे. अदरवाईज पूर्ण ग्रीन असते जेव्हा ही नवीन असते तेव्हा, आणि ग्रीनवर ग्रीन अजिबात दिसत नाही. सो डोळे फिरवावे लागतात, सगळ्याकडे लक्ष ठेवून असायला असतं. सो गार्डनिंग जस्ट पाणी टाकून होत नाही. ॲट दी एंड आपल्याला सगळ्याकडे लक्ष ठेवावं लागतं, जसं घरात सगळ्याकडे लक्ष द्यावं लागतं तसंच.
जसं मी तुम्हाला सांगितलं की आता वॅकेशन सुरू झालेलं आहे आणि पियाचं म्हणजे छोटी मोठी भूकसाठी तिला आवडणारा पदार्थ मी आता बनवणार आहे. तशा अजून बऱ्याच गोष्टी तिला आवडत असतात आणि हळूहळू करून मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये. सो आता मी जे आहे एक चिवडा बनवणार आहे तिच्यासाठी. आणि काय होतं ना, मुलांना अचानक दुपारी काहीतरी झोपेतून उठल्यावर नाहीतर मग चहाच्या आधी वगैरे असं खायला त्यांना आवडत असतं आणि आम्ही चहा तर आता घेत नाही आणि एवढं दुपारी ऊन असल्यामुळे तिला दूधही देणं होणार नाही. सो म्हणजे काहीतरी घरात असलं तर बाहेरच्या गोष्टी कुरकुरे वगैरे चिप्स हे जे आहे घरात येणार नाही याची काळजी आपण घेतली तर मुलंही मागत नाही. पोट भरलेलं असलं तर बाहेरचं काहीही मागत नाही. सो मी इथे जे होते थोडं मी तेल तापवायला ठेवलं होतं. त्यामध्ये मी आता जे आहे शेंगदाणे जे आहे ते छान थोडे फ्राय करून घेते आणि मी बनवणार आहे मका पोहे. त्यासाठी थोडी मिरची कढीपत्ता वगैरे मी आधीच फ्राय करून घेतलं होतं. त्यावर मीठ वगैरे टाकत होती आणि अगदी म्हणजे जे मका पोहे असतं ते अशा पद्धतीने तळायचं आणि तुम्ही एक हे तळून बॅच काढली ताटात टाकली की त्यावर लगेच जे आहे मीठ आणि थोडं तिखट आणि हळद त्यावर लगेच जे आहे टाकायची. आणि याने काय होतं ना, म्हणजे तुम्ही जी काढताय ना, जो बॅच काढताय त्यावर लगेच तुम्ही मीठ वगैरे सगळं तिखट टाकणार ना, तर नवीन तुम्हाला नंतर, कारण हे थोडंसं थंड झालं की त्यावर मग बसत नाही. अशा पद्धतीने बनवून बघा मी आता काढलं आणि लगेच त्यावर मीठ वगैरे टाकते. याने खूप छान टेस्ट येते आणि गरम गरम त्यावर तिखट वगैरे पडतं ना, ते थोडं तिखटचा थोडा छान फ्लेवर यायला लागतो. एक वेळा नक्की ट्राय करा आणि लगेच तुम्हाला लगेच दुसरी बॅच काढायची आणि ही प्रोसेस रिपीट करत राहायची. सो असं पियाला आवडणारा पदार्थ आहे तो मी आज दुपारी जो आहे ते बनवून टाकलेला आहे. एवढ्या गरमीमध्ये किचनमध्ये काम करणं म्हणजे असं वाटतं की यापेक्षा काळ्या पाण्याची शिक्षा चांगली असेल का? माहीत तर नाही तसं, पण भयंकर गरमी आहे. म्हणजे पुण्यात एवढी जास्त गरमी मी पहिल्यांदा अनुभव घेत आहे. पण काय ना की आता करावं तर लागणार आहे, नाहीतर मग कुठेतरी बाहेर गेल्यावर भूक लागली तर पिया बाहेरचं खायला मागेल. सो घरातले हेल्दी ऑप्शन दिले तर खूप चांगलं. याआधी मी तुम्हाला जे मेथीचे मठरी होती ती बनवून तुम्हाला दाखवली होती. तीही तिला खूप आवडते आणि तीही ती खात असते. सो अशा हेल्दी ज्या गोष्टी आहेत जी मी गव्हाच्या पिठापासून बनवली होती, ज्यात मैदाही नव्हता. यात थोडं ऑइली थोडं जास्त असतं, पण कधीतरी चालतं आणि थोडंफार पाहिजे काहीतरी, म्हणून मी अशा पद्धतीने जे आहे इथे बनवून ठेवत आहे. सो तुम्ही अशा पद्धतीने प्लॅनिंग करून ठेवा, जेणेकरून मुलांचं व्हॅकेशन हे खूप आनंदात जाईल. आणि रेसिपी खूप इझी आहे, नक्की ट्राय करा. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काय काय आवडलं आहे मला नक्की कमेंटमधून सांगा. आवडतं मला तुमच्यासोबत कमेंटमधून बोलायला. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असाल आणि आवडला असेल तर नक्कीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन गोष्टी घेऊन. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.